बातमी नाशिकमधून आहे। नाशिकात अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्याच्या कारवाईमुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती। नाशिकच्या द्वारका काठेगल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात संकल हिंदू समाजानं आक्रमक भूमिका घेतली होती। या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनं धार्मिक स्थळाजवळचं अतिक्रमण आता हटवलंय। धार्मिक स्थळाला धक्का न लावता ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिकेनं म्हटलंय। तर दुसरीकडे संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आलं नसल्याचा आरोप करत उर्वरित अतिक्रमण सुद्धा हटवण्याचा आग्रह भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी धरलाय। प्रशासनानं कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी दंगल नियंत्रण पथक तैनात केलंय। इतर जिल्ह्यातून अतिरिक्त बंदोबस्त सुद्धा मागवण्यात आलाय आणि यासोबतच शहरातील इतर संवेदनशील ठिकाणी देखील पोलिसांकडून कडेकोट पहारा ठेवण्यात येतोय। दरम्यान भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी अजूनही कारवाई पूर्ण झाली नसल्याचं म्हटलंय। तर मंत्री गिरीश महाजन यांनी पालिकेकडून योग्य कारवाई केली जाईल असा विश्वास व्यक्त केलाय। जी आहे ती अनधिकृतच आहे, कारण तिथले स्थानिक नागरिक जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत आहेत ते पूर्वी तिथे त्यांच्या गाड्या देखील लावत होते आणि त्या ठिकाणी आज ज्या मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे त्याच्यामध्ये बांधकाम झालेलं आहे। वफचा त्याच्यामध्ये आधार घेतला जातोय आणि ह्या सगळ्या विषयांमध्ये वक्फ बोर्डला देखील आम्ही या विषयामध्ये विनंती करणार आणि वक्फ बोर्डाच्याही लक्षात आणून देणार की स्थानिक नागरिकांच्यासाठीची ती ओपन स्पेस आहे आणि त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करण्यात आलं। नाही, मला असं वाटतं की त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे ते अजून तसंच आहे, ते कोणी काढलेलं नाही आहे। पण जे त्याला सोडून जे अतिक्रमण झालेलं होतं त्याच्यावर लोकांचा रोष होता आणि म्हणून तेच फक्त काढलं गेलेलं आहे।